नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 3 स्टार्ट करत आहे आणि त्याच्यामध्ये 15 नंबरचा सब टॉपिक आहे, दॅट इज वल्गर फ्रॅक्शन. आता वल्गर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट? बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या नंबरला असं लिहितो 3/4, ओके, अशा फॉर्ममध्ये लिहितो तर याला काय म्हणायचं? याला वल्गर फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, 4/6, 3/9, ओके, हे जे आहेत हे तुमचं वल्गर फ्रॅक्शन आहे. करेक्ट. फॉर एक्झाम्पल याला जर आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं, फॉर एक्झाम्पल 0.321 असं काहीतरी, तरी तुमचे डेसिमल फ्रॅक्शन झालं. याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, आपण या व्हिडिओमध्ये वल्गर फ्रॅक्शनबद्दल इथे माहिती बघणार आहे आणि जी बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला बघा, आता बघा, आपण आताच बघितलं की फ्रॅक्शन हॅज अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज अ नॉन झिरो इंटेजर. मीन्स वॉट? सिम्पल आहे, लक्षात घ्या की आपण जे वल्गर फ्रॅक्शन आहे हे आपण अशा फॉर्ममध्ये लिहितो, बरोबर. वरती काहीतरी नंबर राहतो, एक लाईन राहते, त्याच्या खाली काहीतरी नंबर राहतो. ओके, सो याला काय म्हणायचं बघा. आता बघा, जो वरचा तुमचा नंबर आहे याला न्यूमरेटर म्हणायचं, याला न्यूमरेटर म्हणायचं, आणि खालचा जो नंबर आहे याला डिनॉमिनेटर म्हणायचं. ठीक आहे, याला काय म्हणायचं? डिनॉमिनेटर म्हणायचं. वरच्या नंबरला न्यूमरेटर आणि खालच्या नंबरला डिनॉमिनेटर म्हणायचं. हे सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायचं. ओके, मग आता हे जे डिनॉमिनेटर असतं हे काय इंडिकेट करतं, हे आपल्याला काय दाखवतं? तर हे जे काही तुमचं डिनॉमिनेटर राहतं हे दाखवतं की तुम्ही एखाद्या गोष्टीचे किती इक्वल पार्ट्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ब्रेड आहे, या ब्रेडची मी काय करतोय? 2 इक्वल पार्ट्स करतोय. करेक्ट. सो मी काय करणार? या एका ब्रेडचे किंवा या होल ब्रेडचे मी 2 पार्ट्स केलेत इक्वल. सो डिनॉमिनेटरमध्ये मी किती पार्ट्स केले? तर 2. सो मी डिनॉमिनेटरमध्ये 2 लिहिणार. ओके, सो आउट ऑफ दीज 2 पार्ट्स मी हा 1 पार्ट जो आहे तो खाल्ला आहे. तर आता खाल्लेला जो पार्ट आहे त्याला मी फ्रॅक्शनमध्ये कसं दाखवणार? तर 1/2, बरोबर आहे. 1/2 जी ब्रेड आहे ती मी काय केलेली आहे? खाल्लेली आहे. सो रिमेनिंग किती आहे? तर बघा, 2 पार्ट केले होते आणि 2 पार्टापैकी एक पार्ट खाल्ला, एक शिल्लक आहे. तर 1/2 तुमची ब्रेड शिल्लक आहे. करेक्ट. तर अशा प्रकारे आपण लिहित असतो. डिनॉमिनेटर काय दाखवतो तुम्हाला की हाऊ मेनी पार्ट्स यू हॅव मेड ऑफ दॅट होल थिंग्स. म्हणजे एखाद्या गोष्टीचे तुम्ही किती पार्ट्स केले ते तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं राहतं. ठीक आहे, चला आता थोडंसं अजून याला आपण समजून घेऊया. ओके, बघा, आपण जर बघितलं तर या फ्रॅक्शनमध्ये तुमचे 2 नंबर्स राहतात. ओके, इट हॅज अ 2 नंबर्स. ओके, टॉप नंबर त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? न्यूमरेटर म्हणतो. अँड टेल्स हाऊ मेनी पार्ट यू हॅव. आता वरचा पार्ट काय दाखवतो की तुमच्याकडे किती पार्ट्स आहेत. ओके, ते वरचा पार्ट दाखवतो. आणि जो तुमचा बॉटमचा पार्ट राहतो किंवा बॉटमचा जो काही नंबर राहतो ज्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो, तो काय दाखवतोय की हाऊ मेनी पार्ट्स द होल इज डिवायडेड इन टू. मीन्स बघा, माझ्याकडे एक, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा एक स्क्वेअर आहे. या स्क्वेअरची मी काय केलेत? इक्वल 4 पार्ट्स केलेत. या स्क्वेअरचे मी 4 इक्वल पार्ट्स केलेत. ओके, सो या स्क्वेअरचे किती पार्ट्स केलेत? 4. तर ते मी काय करणार? डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार. ओके, फॉर एक्झाम्पल या 2 पार्टपैकी, या 4 पार्टपैकी मी काय केलं आहे? हे एक पार्ट जे आहे हा माझ्याकडे आहे. तर मी हा जर पार्ट जर मला फ्रॅक्शनमध्ये दाखवायचा असेल तर मी दाखवणार 1/4. ओके, 1/4. फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं किती पार्ट्स माझ्याकडे नाही आहेत, तर किती पार्ट्स नाही आहेत? 1, 2 अँड 3. तर 3/4. तर अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं राहतं. सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, एक्झाम्पल घेऊया आपण. इफ यू हॅव अ पिझ्झा अँड कट इट इन टू अ इक्वल पीसेस, each piece is 1/8 1/8 of the pizza. आता बघा,
इथं 4th नाही पाहिजे, 8 पाहिजे, 8 पाहिजे. ठीक आहे. चला आता बघा, हा पिझ्झा आहे. या पिझ्झाचे आपण किती पार्ट्स केलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 and 8. या पिझ्झाचे आपण 8 पार्ट्स केलेत. सो डिनॉमिनेटरला मी काय करणार, 8 लिहिणार. ओके. सो आउट ऑफ दीज 8 पार्ट, फॉर एक्झाम्पल 1 पार्ट जो आहे तुम्ही खाल्ला आहे, तर मी खाल्लेला पार्ट कसं दाखवणार, 1/8. ओके, 1/8. जर मी 2 पार्ट जर खाल्ले असते तर 2/8. 3 पार्ट्स खाल्ले असते तर 3/8. 4 पार्ट खाल्ले असते तर 4/8. अशा प्रकारे. ओके, रिमेनिंग किती आहेत मग, 4 पार्ट खाल्ले, रिमेनिंग आहेत 4. सो 4/8 काय आहे, तुमचे रिमेनिंग पार्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल 1/8 जर लिहिलं तर याचा अर्थ असा होतो की मी 1 पार्ट खाल्ला आउट ऑफ 8. सो किती पार्ट शिल्लक आहेत, 7/8 शिल्लक आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला फ्रॅक्शन दाखवायचं राहतं, राईट. हे लक्षात ठेवा. आता फ्रॅक्शनचे काही टाईप्स आहेत, ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, चला तर समजून घेऊया हे पण इम्पॉर्टंट पार्ट्स. आता बघा, याच्यामध्ये आहे तुमचे काय, लाईक फ्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय द लाईक फ्रॅक्शन? द लाईक फ्रॅक्शन आर दी फ्रॅक्शन्स दॅट हॅव दी सेम डिनॉमिनेटर. Okay, means the bottom number. This means the whole is divided into the same number of equal parts. means बघा, एखाद्या फ्रॅक्शनचा तुमचा खालचा नंबर मीन्स डिनॉमिनेटर जर इक्वल असेल, बघा एखाद्या फ्रॅक्शनचा जर तुमचा डिनॉमिनेटर मीन्स खालचा नंबर जर इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लाईक फ्रॅक्शन म्हणत असतो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज मीन बाय लाईक फ्रॅक्शन? The fractions that have a same denominator, okay, then that type of fraction is called like fraction. Okay, बघा इथं 5/12 आहे, इथं 11/12 आहे. बघा इथं तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर याला काय म्हणणार आपण, लाईक फ्रॅक्शन. एक्झाम्पल आपण घेऊया, 7/8, 9/8. बघा तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे, याला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणणार. हे लाईक फ्रॅक्शन आहे. एक्झाम्पल घेऊया, 11/15 अँड देन 9/15. बघा डिनॉमिनेटर सेम आहे, तर याला पण आपण काय म्हणणार, लाईक फ्रॅक्शन म्हणणार. सो सेकंड टाईप आहे अनलाईक फ्रॅक्शन. सो व्हॉट इज मीन बाय अनलाईक फ्रॅक्शन? दी फ्रॅक्शन्स दॅट हॅव अ डिफरंट डिनॉमिनेटर means bottom number. This means that the whole number is divided into different number of equal parts. Okay, so such type of examples are called unlike fraction. simple आहे. like fraction मध्ये काय राहतं, तुमचा डिनॉमिनेटर सेम राहतो, अँड अनलाईक फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, तुमचा डिनॉमिनेटर डिफरंट राहतो. बघा डिफरंट डिनॉमिनेटर त्या फ्रॅक्शनला काय म्हणायचं, अनलाईक फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, द फ्रॅक्शन्स दॅट हॅव अ डिफरंट डिनॉमिनेटर त्यांना आपण काय म्हणतो, अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. एक्झाम्पल बघा, इथे 5 आहे, ओके, इथं 12 आहे, इथे 5 आहे, इथं 12 आहे, इथं 11 आहे, इथं 15 आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे डिनॉमिनेटरमध्ये 12 आहे आणि इथं डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, 15 आहे. सो बघा डिफरंट डिनॉमिनेटर आहे. सो याच्या एक्झाम्पलला आपण काय म्हणणार, अशाला आपण काय म्हणणार, अनलाईक फ्रॅक्शन म्हणणार. हे काय आहे, तुमचं अनलाईक फ्रॅक्शन आहे. हे सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायचं आहे. देन बघा, आता फ्रॅक्शनला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ओके, हाऊ डू यू डू दॅट? कसं आपण कम्पेअर करणार? आता कम्पेअर काय करायचं, कारण आपल्याला बघा मी तुम्हाला एक नंबर दिला आहे 8 आणि 7. मी तुम्हाला विचारलं की कुठला नंबर ग्रेटर आहे किंवा कुठला नंबर स्मॉलर आहे. ओके, तुम्ही इझिली सांगू शकता सर 8 इज ग्रेटर, 7 इज स्मॉलर, सांगू शकता. बट मी तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये काहीतरी दिले, 2/6, इथे 1/4 दिले. तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं सांगाल की विच फ्रॅक्शन इज ग्रेटर अँड विच फ्रॅक्शन इज स्मॉलर? सांगता येत नाही ना. सो काय करायचं बघा, व्हेन कम्पेअरिंग द फ्रॅक्शन दॅट टाईम यू हॅव टू मेक द इक्वल डिनॉमिनेटर. इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रॅक्शनला कम्पेअर करता, बरोबर ना, ज्यावेळेस फ्रॅक्शनला तुम्ही कम्पेअर करता तर त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला डिनॉमिनेटर इक्वल करायचं राहतं. डिनॉमिनेटर काय करायचं, इक्वल करायचं. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो, बरोबर. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ज्यावेळेस तुम्ही डिनॉमिनेटर इक्वल करता
द फ्रॅक्शन विथ दी लार्ज न्यूमरेटर इज लार्जर फ्रॅक्शन. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा इथे आपल्याकडे काही एक्झाम्पल आहे. 3/8, 7/8, 5/8, 2/8. तर या फ्रॅक्शनमध्ये तुम्ही काय ऑब्झर्व करता, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतं की या सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे. बरोबर, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो बघा, कम्पेअर करताना तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे तरच तुम्ही सांगू शकता की विच फ्रॅक्शन इज ग्रेटर अँड विच फ्रॅक्शन इज स्मॉलर. अदरवाईज तुम्ही ते सांगू शकत नाही. सो अगोदर काय करायचं, इक्वल करायचं. कसं करायचं ते पण सांगतो, डोंट वरी. ओके, सो तर इक्वल केल्यानंतर आपण कसं करणार, तर बघा द फ्रॅक्शन विथ द लार्ज न्यूमरेटर इज लार्जर फ्रॅक्शन. मीन्स बघा, व्हेन यू मेक्स द इक्वल डिनॉमिनेटर, बघा ज्यावेळेस तुम्ही इक्वल डिनॉमिनेटर करता त्यावेळेस ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर राहतो. बघा हा इक्वल झाला आहे तुमचा डिनॉमिनेटर. आता बघायचं ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर. मीन्स बघा इथे 7 ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू अदर 3 न्यूमरेटर. 7 ग्रेटर आहे तर हा फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर आहे. करेक्ट. यापेक्षा स्मॉलर तुमचा 5/8 आहे, यापेक्षा स्मॉलर 3/8 आहे आणि स्मॉलेस्ट आहे तुमचा 2/8. एक्झाम्पल देतो, डोंट वरी अबाउट दॅट. राईट, डोंट वरी. चला एक्झाम्पल देतो. बघा इथे मी लिहितो आता बघा 4/7, 3/7, 1/7, 5/7. तर मी म्हटलं की हे जे फ्रॅक्शन तुम्हाला दिसतात तर या फ्रॅक्शनपैकी कोणता फ्रॅक्शन ग्रेटर आहे आणि कोणता फ्रॅक्शन स्मॉलर आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, याचा डिनॉमिनेटर सेम आहे का कम्पेअर करायचं. हो, सेम आहे. सो आता बघा ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर. सो आता बघा न्यूमरेटर ग्रेटर कुठं आहे, इथं आहे 5, तर हा फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर आहे. स्मॉलर कुठं आहे 1/7, तर हा फ्रॅक्शन तुमचा काय आहे, स्मॉलर आहे किंवा आपण म्हणूया स्मॉलेस्ट आहे इथं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही इक्वल डिनॉमिनेटर करता. आता कधी कधी काय होतं की आपण इक्वल डिनॉमिनेटर करू शकत नाही. राईट, करू शकत नाही किंवा करता येतं बट त्याला खूप मोठं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. तर या सिच्युएशनमध्ये काय करायचं, तुम्हाला न्यूमरेटरसुद्धा इक्वल करता येतो. राईट, न्यूमरेटरसुद्धा काय करता येतो, तुम्हाला इक्वल करता येतो. बघा कम्पेअरिंग द फ्रॅक्शन विथ द इक्वल न्यूमरेटर. राईट, बघा कसं करता येईल. इफ द गिवन फ्रॅक्शन हॅव द इक्वल न्यूमरेटर, the fraction with the smaller denominator is greater than the fraction with the greater denominator. Means what, तुम्हाला काय सांगितलं की ज्या वेळेस बघा तुमचा न्यूमरेटर इक्वल राहतो, इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस तुमचा न्यूमरेटर इक्वल राहतो त्यावेळेस ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर. इथे अपोजिट राहतं त्याच्या, बरोबर आहे. बघा इथे तुमचा न्यूमरेटर सेम आहे, सो इथे बघा 4 हा डिनॉमिनेटर स्मॉलर आहे तर हा फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर. करेक्ट, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. करेक्ट. आता इथे बघा इथे तुमचा 4, इथे 4, इथं 4 आहे. सो इथे काय आपण बघतोय तर इथे तुमचा न्यूमरेटर सेम आहे. राईट, न्यूमरेटर सेम आहे. सो आपण काय करणार आता, ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन ग्रेटर. तर बघा इथे 6 स्मॉलर आहेत ॲज कम्पेअर टू अदर 2 डिनॉमिनेटर. सो हा तुमचा होणार ग्रेटेस्ट फ्रॅक्शन आणि हा होणार तुमचा स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता क्वेश्चन असा आहे की असं काय करायचं आपल्याला, इफ द डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल देन व्हॉट टू डू. फॉर एक्झाम्पल बघा 3/4 आहे आणि इथे 4/6 आहे. आता कसं कम्पेअर करणार आपण, कारण बघा याचा डिनॉमिनेटर पण डिफरंट आहे अँड न्यूमरेटर पण डिफरंट आहे. तर या सिच्युएशनमध्ये काय करायचं, न्यूमरेटर जो आहे तो आपल्याला सारखा करता येतो का ते बघायचं, किंवा जो काय तुमचा डिनॉमिनेटर आहे त्याला सारखा करते का बघायचं. बघा इथे 4 आहे अँड इथे 6 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे. मग काय करायचं बघा, 4च्या आणि 6च्या टेबलमध्ये स्मॉलेस्ट कॉमन नंबर कुठला आहे, तर बघा 4 1 चा 4, 4 2 चा 8, 4 3 चा 12. राईट, 6 1 चा 6, 6 2 चा
12 म्हणजे बघा स्मॉलेस्ट कॉमन नंबर या दोन्ही टेबलमध्ये 12 आहे. सो इथे आपल्याला 12 आणता येतं. कसं आणायचं, तर याला 2ने मल्टिप्लाय करायचं. ओके, मग बघा डिनॉमिनेटरला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं. ओके, इथे जर 12 आणायचं असेल तर 3ने मल्टिप्लाय करायचं. याला 3ने केलं म्हणजे वरच्या सुद्धा नंबरला 3नेच मल्टिप्लाय करायचं राहतं. बघा 3 3 9/12, इथे तो 4 2 8, सो 8/12 आलं आहे. बघा इथे आपण काय केलं, आता तुमचा डिनॉमिनेटर इक्वल केलेला आहे. सो आता काय करायचं, ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर. इथं 9 आहे, सो हा फ्रॅक्शन तुमचा ग्रेटर आहे. मीन्स 3/4 हा फ्रॅक्शन का आहे तुमचा ग्रेटर आहे. समजले, इतकं सोपं हे कॅल्क्युलेशन आहे. ओके, चला आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यांनी ट्राय करा, एकदम बेसिक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक्झरसाइज बघणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया.